गाइज, वेलकम बैक टू अवर चॅनल इनसाइड द रिदमर्स. आणि आज आहे रिदमर्सचा इंटर क्लास सोलो डान्स कॉम्पिटिशन. हा आहे आमचा हॉल. सगळे पॅरेंट्स इथे ऑलरेडी आलेले आहेत, सेटल होत आहेत. अजून काही पॅरेंट्स येतील थोड्या वेळात. मुलं आलेली आहेत, मुलं पण सेटल होत आहेत. DJ रेडी होत आहेत. बाकीचे सगळे सामान रेडी करत आहोत. लाईट्स आहेत, कॅमेरा आहेत, स्टेज आहे, सगळं सेटअप रेडी होत आहे. सर्वांना अरेंज करत आहेत. थोड्याच वेळात बाकीचे पण पार्टिसिपेंट्स येतील. सो आता थोड्याच वेळात जजेस येतील आणि मग दीप प्रज्वलन होऊन प्रोग्रामला आम्ही स्टार्ट करू. तर सोनाली दी सगळं रेडी करत आहे सामान. आपले मान्यवर इथे आहे आपली. ओके, डन. थँक्यू. सो आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. इथे अजून एक चेअर ठेवली होती मी जजसाठी. सो गाइज, आमचं स्टेज रेडी झालेलं आहे. प्रॉपर बॅनर वगैरे सगळं लागलेलं आहे आणि लाइटिंग्स पण रेडी झालेले आहेत. मुलं पण बसलेली आहेत. ऑडियन्स पण सेटल झालेली आहेत. साऊंड चेक. लाईट चेक. स्टुडंट्स चेक. आमचे जजेस आलेले आहेत, मिस विनीता आणि सुधीर सर. ते दोघं आता दीप प्रज्वलन करणार आहे आणि मग आम्ही डान्स कॉम्पिटिशनला स्टार्ट करणार आहोत. चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. तर सर्वांना आवडत असेल तर आम्ही जोरदार काढावा पाहिजे. तर येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांसाठी एकदा जोरदार काढायला पाहिजे. ओके, स्पर्धक रेडी? सगळे स्पर्धक रेडी? आवाज येत नाही. रेडी? जजेस रेडी?
पॅरेंट्स रेडी? अर्धेच पॅरेंट्स रेडी आहेत. सगळे रेडी काय? येते येते चाय येते तुमच्यासाठी. सगळे रेडी? ओके. डीजे रेडी? अकबर सर इथे आलेले आहेत. आता जस्ट इंडियाज गॉट टॅलेंटची शूट होती, तर तिकडून त्यांचं शूटिंग कव्हर करून ते इकडे आलेले आहेत. तर थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. ओके, तर पुढचा परफॉर्मन्स कुठला डान्स करणार आपण? ढोलकीवाली कुठे? ढोलकीवाली कुठे? मला काय माहिती, मी फक्त लाटाचं काम करणार आहे. एकदा प्रयासाने जोरदार टाळ्या झाल्या. थँक्यू सो मच अकबर सर. खूप छान असा परफॉर्मन्स दिलेला आहे. बघा, फक्त आपण इथे जस्ट मुलांचा कॉन्फिडन्स बाहेर यावं, मुलांना 4 लोकांसमोर परफॉर्मन्स करता यावं, त्यासाठी आपण हे स्टेज परफॉर्मन्स ठेवलेला आहे किंवा हे कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. तर तुम्ही त्याच नजरेने बघा. फर्स्ट सेकंड नंबर त्याच्याकडे काही एवढं लक्ष देऊ नका. आपला मुलगा इथे येऊन परफॉर्मन्स करतोय, हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट असणार आहे. हे तुम्ही फक्त त्याच इंटेन्शनने तुम्ही या प्रोग्रामकडे बघा. ओके, तर अजून पण मला काही समजलं नाही. बघा, गाण्याचं क्वालिटी सुद्धा बोलता येते, तरी पण तिने डान्स केला आहे. तर खरंच यामध्ये खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजून खूप छान असं मूवी मध्ये गाणं लावण्याचं काम केलं आहे. सर असून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर ही शिकवण माझ्या कुटुंबापर्यंत गेलेली आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. कुठलीही गोष्ट न बाळगता पडेल ते काम करायचं, आपल्या मुलांसाठी वाटेल ते गोष्टी करायच्या. या सगळ्या गोष्टी आम्ही नियमास करत असतो आणि होप सो पुढे जाऊन आमची जी चिमुकली जी आहेत जे रेडी होतात ते पण याच दृष्टिकोनातून पुढे जातील. पडेल ते काम करायचं आणि लोकांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करायचा. थँक्यू सो मच. गाण्याचं गाणं रेडी? प्ले.
अरे इकडे काय डान्स करतोय? तर ही चिमुकली आपल्या समोर येणार राधा. तू रेडी आहेस? केलेलं आहे ते आपले शिवाजी गॅनर यांनी केलेलं आहे. आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीची जी कळकळ आहे ते त्यांनी बघितली आणि कुठेतरी त्यांना वाटलं की एक यांना चांगला प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. तेव्हा आपल्याकडे क्लासेस नव्हते, म्हणजे जागा नव्हती क्लासेससाठी. तेव्हा श्यामनगरच्या राजा या मंडळाने आपल्याला जागा दिली आणि ते जागा मिळवून देण्यासाठी शिवाजी गॅनर यांनी मदत केली आणि ती जागा भेटली म्हणून आपलं ते रिदम डान्स अकॅडमी चालू झालं आणि त्याच्यानंतर आज आपले 3 ब्रांचेस झालेले आहेत. आणि ती जागा भेटली नसती तर कुठेतरी आमचे अकॅडमी चालूच नसती झाली. जस्ट आम्ही प्रॅक्टिससाठी जागा बघत होतो कुठेतरी. आम्ही गार्डनमध्ये प्रॅक्टिस करत होतो आणि नंतर त्यांना कळालं की असं आहे की गार्डनमध्ये प्रॅक्टिस करतायत आणि त्याच्यानंतर मग यांनी यांच्या मंडळाशी कॉन्टॅक्ट केला. मंडळवाल्यांना रिक्वेस्ट करून आपल्याला प्रॅक्टिससाठी जागा दिली आणि त्याच्यानंतर तिथून आपली रिदम डान्स अकॅडमीला सुरुवात झाली. आणि मग तिथून आज आपल्याकडे जवळजवळ 120 मुलं आपल्या क्लासमध्ये शिकत आहेत. सन्मान करते. सो हे आहेत आमचे विनर्स. द रिदम डान्स अकॅडमी इंटर क्लास सोलो डान्स कॉम्पिटिशनचे विनर्स आहेत सगळे. चिंटुकली पिंटुकली गँग आणि त्यांनी खूप छान परफॉर्मन्सेस दिला आहे, त्यामुळे त्यांना हे प्राइज भेटलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स स्टुडंट्स, वी आर प्राऊड ऑफ यू. फायनली प्रोग्राम संपलेला आहे. ग्रँड फोटो घेत आहोत आता आम्ही सगळ्या मुलांचा. सगळ्यांनी खूप खूप छान डान्स केला, खूप बरं वाटलं. फायनल फोटो होईल आता मुलांचा. आमचा सोलो डान्स कॉम्पिटिशन झालेला आहे. सगळे गेले घरी, बट ॲट द एंड आम्हीच थांबलो, कारण की सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या, सगळ्या गोष्टी घ्यायच्या. सोनाली दीदी, रहीम सर, विक्रांत दादा आणि DJ वाले आहे, चैताली, आनंद दादा, सत्यादा सगळे हेल्प करत आहेत.
आम्ही सगळं वाइंडअप करत आहोत. बॅनर वगैरे झालेलं आहे, पूजेचं झालेलं आहे. कचरा सगळा एक साईडला ठेवला आहे. हाऊसकीपिंग येतील आता, प्लस बॅग्स भरलेल्या आहेत. हा एवढा मोठा प्रोग्राम करायचा म्हणजे खाऊचं काम नसतं. त्यानंतर जी मेहनत आहे ती पण तुम्हाला दिसली पाहिजे. आमचे सर स्वतः काम करतात बॅनर काढायचं. त्यासोबत सत्याला पण आहे कॅमेरामॅन. होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू.